नो, आज तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे प्रेरणा। कधी-कधी असं होतं की आपण निराश होतो, आपल्याला वाटतं की आता काहीच शक्य नाही, पण अशा वेळीच आपल्याला प्रेरणेची एका सकारात्मक ध्येयाची गरज असते। आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ध्येय असते। कोणाला मोठं उद्योजक व्हायचंय, कोणाला उत्तम शिक्षण घ्यायचंय, कोणाला निरोगी राहायचंय, तर कोणाला फक्त आयुष्यात आनंदी राहायचंय। ध्येय कोणतंही असो, ते साध्य करण्यासाठी आपल्याला प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची गरज असते। अडचणी म्हणजे संधी। आपण जेव्हा कोणतंही ध्येय ठरवतो तेव्हा लगेचच सर्व काही सोपं होईल असं नाही, अडचणी येणारच। पण लक्षात ठेवा, या अडचणी म्हणजे आपल्यासाठी नवीन संधी असतात। प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते, ती आपल्याला अधिक मजबूत बनवते। विचार करा, जर आयुष्यात काहीच आव्हानं नसतील तर आपण नवीन काही शिकलोच नसतो, नवीन काही अनुभवलंच नसतो। उदाहरण दाखवा, अनेक यशस्वी लोकांच्या कथा ऐका, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कितीतरी अडथळे पार केले। थॉमस एडिसनने बल्बचा शोध लावण्यासाठी हजारो वेळा प्रयत्न केले, त्याला अपयश आले, पण तो थांबला नाही। आणि प्रत्येक अपयशात तो शिकून पुन्हा प्रयत्न केला, शेवटी त्याला यश मिळाले। हेच आपल्याला शिकायचं आहे, प्रयत्न करत राहायचं। सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे। आपल्या आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन असणे खूप गरजेचं आहे। जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा हे विचार आपल्याला योग्य आज हीच खरी वेळ आहे। तुमच्या ध्येयासाठी आजपासूनच छोटी का होईल, पण सुरुवात करा। एक छोटा प्रयत्नही तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल। रोज थोडे थोडे प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी होईल। उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादं नवीन कौशल्य शिकायचं असेल तर आजपासून रोज 15 ते 20 मिनिटं त्यासाठी द्या। जर तुम्हाला आरोग्य सुधारायचं असेल तर आजपासून रोज थोडा व्यायाम करायला सुरुवात करा। हे छोटे बदल भविष्यात मोठे परिणाम देतील। आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे।